पुण्याच्या वैष्णवी हगवणेचा पैशांसाठी तिच्या घरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाला। ज्या घरात वैष्णवी सून म्हणून आली ते घर तिच्यासाठी छळछावणी बनलं होतं आणि छळ करणारे होते तिचा नवरा, सासरा, सासू आणि नणंद। पण वैष्णवीच्या आधी हगवणेंच्या घरची मोठी सून मयुरी हिच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला होता। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मयुरी जगताप माध्यमांसमोर आली आणि तिनं हगवणेंच्या घरातील छळछावणीचं भीषण वास्तव हे उघड केलं। पाहूया। यांनी आतापर्यंत जेव्हा मला मारलेला आहे त्यावेळेस कायम माझे मिस्टर घरी नसायचे आणि तेव्हा हे माझ्यावरती 4 जण यायचे हल्ला करायला। सासऱ्यांनी माझे कपडे फाडलेले तिथे, तेव्हा मला मारलं, कपडे फाडले, हे रोडवरचे सगळे बघत होते। म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पिंपरी चिंचवडच्या वैष्णवी हगवणे प्रकरणातली ही एक करुण कहाणी। पण या प्रकरणाची समोर आलेली दुसरी बाजू ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल। यांनी आतापर्यंत जेव्हा मला मारलेला आहे त्यावेळेस कायम माझे मिस्टर घरी नसायचे आणि तेव्हा हे माझ्यावरती 4 जण यायचे हल्ला करायला आणि मी एकटी काय करू शकणार ना या 4घांसमोर। तरी पण आणि हे म्हणजे अक्षरशः रूम मध्ये पण मारायचे आणि ते रोडवरती पण मारायचे, पण कधी रोडवरच्यांनी पण कधी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट नाही केली, कारण की एवढा त्यांचा दबाव होता। ही आहे मयुरी जगताप। लग्न करून ज्या हगवणे फॅमिलीत वैष्णवी आली त्याच छळछावणीत आधी दाखल झालेली हगवणेंची थोरली सून। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणेंच्या छळछावणीचं भीषण सत्य समोर आलं। पण वैष्णवीच्या आधी मयुरी जगतापनंही तशाच प्रकारचा छळ सोसला होता। हगवणेंच्या घरात तिचा छळ कसा झाला याचे फोटोज तिनं एबीपी माझाला दाखवले। माझ्या दिरानी, नंदेनी, सासू सासऱ्यांनी म्हणजे मी जर कधी प्रत्युत्तर दिलं तर ते कायम मारायला यायचे, दगडफेक वगैरे। अक्षरशः एक फोटो तर आहे ज्याच्यामध्ये तुझे कपडे देखील फाडलेले, काय झालंय? फाटलेत सगळे? म्हणजे माझ्या त्या सासऱ्यांनी माझे कपडे फाडलेले तिथे, की मी त्यांना प्रत्युत्तर दिलं म्हणून ते कपडे फाडलेले। वैष्णवीला काय काय सहन करावं लागलं याची हादरवून टाकणारी कहाणी मयुरीने सांगितली। म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच। पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या। मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा तो त्रास दिला। हो, मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही, 2 वर्षात। वैष्णवीच्या लग्नात तिच्या आई वडिलांनी तब्बल 51 तोळे सोनं, 7 किलो चांदीची भांडी, 50 लाखांची फॉर्च्युनर गाडी असा कोट्यावधींचा हुंडा दिला। पण हे सगळं वैष्णवीच्या कुटुंबानं स्वतःहून दिलं नव्हतं, तर पैसे आणि दागिन्यांचा हव्यास असलेल्या हगवणेंकडून हे सगळं मागण्यात आलं होतं। माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो, त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला, त्यावरती ते बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना, हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून। मुलीच्या आनंदासाठी वैष्णवीच्या आई वडिलांनी हे सगळं सहन केलं, पण पैशाचा हव्यास सुटलेल्या हगवणेंच्या मागण्या कधीच कमी झाल्या नाही। उलट दिलं नाही तर तिचा छळ होत होता, चारित्र्यावर शिंतोडे उडत होते। माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको, तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोंबद्दल तुम्ही बघा, माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस। किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक हगवणेंनी आरोप केलं होतं की नाही का खोटे, की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे। आम्हाला दिसायचा त्रास तिचा, सगळं व्हायचं, पण आम्ही बोलू शकलो नाही कधी। पण हगवणेंच्या घरातील सुनांना सोसाव्या लागणाऱ्या छळामागचा मुख्य सूत्रधार ही नणंद करिश्मा असल्याचा आरोप मयुरी जगतापनं केलाय। मूळ कारण जे आहे ती माझी नणंद आहे, तिला आमचे कधी लाड केलेले किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं। म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं, ती म्हटली बस की बसायचं। या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी
वैष्णवी आणि मयुरीचा सासरा राजेंद्र हगवणे मात्र अद्याप मोकाट आहे. ज्याच्या घरात ही सगळी छळछावणी सुरू होती, मुलीप्रमाणे असणाऱ्या सुनांना नरक यातना सहन कराव्या लागत होत्या, तर राजेंद्र हगवणेच्या मुसक्या आवळण्याची आणि वैष्णवीला न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.